नमस्कार. श्री स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. आपल्या भारत देशामध्ये अनेक संत होऊन गेले, परंतु जगद्गुरू संत तुकाराम महाराज फक्त वैकुंठाला गेले. असे एकमेव संत सदैव वैकुंठाला जाण्याचा तो दिवस म्हणजे तुकाराम बीज होय. आणि आजही आपण तुकाराम बीज साजरी करतो. ही तुकाराम बीज आहे उद्या 16 तारखेला रविवारी. संत तुकाराम महाराज वैकुंठाला जाण्याचे रहस्य आणि अनेक त्यांचे काही पुरावे आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत. ज्यांना अखंड विश्वाची माऊली म्हटलं जातं त्या संत ज्ञानेश्वर माऊलींनी जीवन जगावं कसं यासाठी वारकरी संप्रदाय तयार केला. आणि म्हणजेच या वारकरी संप्रदायाचे हे जे मंदिर आहे आपण मंदिर म्हणू. आणि हे मंदिर पूर्ण करण्यासाठी वारकरी संप्रदायाचं अनेक संतांनी कार्य केलं. जसं की संत नामदेव. आणि या वारकरी संप्रदायाचा मंदिराचा जो कळस आहे हा कळस होण्याचा बहुमान संत तुकाराम महाराजांना दिला जातो. एवढा अफाट मोठं कार्य संत तुकाराम महाराज यांचा जन्म देहू गावामध्ये झाला. वडिलांचं नाव बोल्लोबा आणि आईचं नाव कनकाई. मूळ नाव अंबिले आणि नंतरचे मोरे. संत तुकाराम महाराज यांचा जन्म हा तसा 16व्या शतकातील, काही जण 17व्या शतकातील म्हणतात, परंतु संत तुकाराम महाराजांचा जन्म हा छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यातला जन्म. संत तुकाराम महाराजांचा जन्म वसंत पंचमीच्या दिवशी माघ शुद्ध पंचमीला झाला. संत तुकाराम महाराजांचे वडील बोल्लोबा पंढरीच्या पांडुरंगांचे भक्त म्हणजे वारकरी होते. त्यांच्या पाठीमागच्या 4 ते 5 पिढ्या वारकरी होत्या. आणि विशेष म्हणजे संत तुकाराम महाराजांचा जन्म म्हणजे पंढरीच्या पांडुरंगाने दिलेला प्रसाद होय. पंढरीच्या पांडुरंगाने स्वतः सांगितलं होतं बोल्लोबांच्या पत्नीला म्हणजेच कनकाई मातेला की तुमचा मुलगा अफाट भक्ती करणारा असेल, प्रत्येक क्षण तो भगवंताची भक्ती करेल. आणि त्या देवाने सांगितल्याप्रमाणे संत तुकाराम महाराज यांचा जन्म झाला. कनकाई मातेच्या पोटी बाळ हळूहळू मोठं होऊ लागलं. आणि ज्यावेळी संत तुकाराम महाराजांना बोलायला येऊ लागलं तेव्हापासून भगवंतांची भक्ती चालू झाली. देवाचं नामस्मरण चालू झालं. संत तुकाराम महाराजांचे वडील सावकार होते. सावकार नुसते सावकारच नाही, महाजनकी त्यांच्याकडे होती. त्या परिसरातील महाजनकी म्हणजे सावकाराला कर्ज देणारे. सावकारी एवढी अफाट संपत्ती, अफाट जमीन, धन दौलत भरपूर होती. संत तुकाराम महाराज आपल्या संसारामध्ये थोडंसं लक्ष घालू लागले होते आणि भगवंतांचे नामस्मरण देखील चालू होतं. याच दरम्यान संत तुकाराम महाराजांच्या वडिलांचं निधन झालं. संसाराची जिम्मेदारी सगळी संत तुकाराम महाराजांच्यावरती पडली. महाराज आपल्या संसारामध्ये लक्ष घालत होते. संसाराचा गाडा हा उत्तम प्रकारे चालवला होता, परंतु त्याच वेळेस देहूच्या परिसरामध्ये फार मोठा दुष्काळ पडला. इतका दुष्काळ मोठा होता की विहिरींना पाणी सुद्धा राहिलं नाही. विहिरी आटल्या होत्या, जनावराला खायला काही नाही. जनावरं लोकांनी सोडून दिली होती. डोंगराने झाडपाला खाण्यास सुद्धा राहिला नाही. झाडं वाळून गेली होती. भुकेने तहानेने जनावरं मरू लागली. लोकांना सुद्धा खायला नव्हतं. आणि त्याच वेळेस संत तुकाराम महाराजांनी आपलं स्वतःचं धान्याचं कोटर खाली करून दिलं आणि लोकांना फुकट धान्य वाटलं. बघा संत तुकाराम महाराजांच्या मनामध्ये किती भक्ती होती, दया होती. आणि हे फक्त संत करू शकतात. आणि एवढा हा दुष्काळ पडला होता, फार मोठा दुष्काळ होता. आणि त्यावेळी संत तुकाराम महाराजांनी गावातल्या ज्या लोकांच्या जमिनी होत्या, गहाण होत्या, त्यांच्याकडे, वडील सावकार असल्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याच्या जमिनी गहाणखते होती त्यांच्याकडे. अहो एवढी जमिनीची गहाणखतं होती की जवळजवळ बैलगाडी भरतील एवढी जमिनीची गहाणखतं होती. संत तुकाराम महाराजांनी जमिनीची सगळी गहाणखतं ही लोकांना वाटून टाकली. ज्याची त्याला पेपर देऊन टाकली. धन दौलत सगळी वाटून टाकली. आणि त्यांच्या मनामध्ये एक विचार आला, शंका निर्माण झाली की देव आहे का नाही. कारण देव जर असेल तर हा दुष्काळ का पडतो. देवाला दिसत नाही का जनावरं मरायला लागलेत पाण्या वाचून. तडफडून लोक अन्न करू लागलेत. आणि मग देव आहे तरी कुठे. ध्यान देऊन ऐका, देव आहे तरी कुठे. आणि या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी संत तुकाराम महाराजांनी आपलं घर सोडलं. सगळी जमीन जुमला, पैसा संपत्ती सगळी वाटून टाकली. आणि फक्त राहण्यापुरतं घर राहिलं होतं. हे घरही सोडलं आणि जवळच असणारा भंडारा डोंगरावरती संत तुकाराम महाराज निघून गेले. झाडाखाली बसले आणि भगवंतांचे नामस्मरण त्या ठिकाणी चालू झालं. प्रत्येक क्षण भगवंताने निर्माण केला आहे आणि त्या प्रत्येक क्षणावरती भगवंताचे नामस्मरण चालू झालं. जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी असं नामस्मरण देवाचं चालू झालं. पंढरीच्या पांडुरंगाचं नामस्मरण चालू होतं. अन्न आणि पाणी काही घेतलं नाही.
बघा, इकडे पत्नी घरी वाट पाहते, भाऊ वाट पाहतोय, परंतु या संसाराचा विचार न करता भगवंताचे नामस्मरण आणि या प्रश्नाचं उत्तर मिळवायचं. देव आहे तरी कुठे? बघा, त्या ठिकाणी कित्येक दिवस निघून गेले. भगवंताचे नामस्मरण चालू झालं. एवढी अफाट भक्ती की प्रत्यक्ष देवालाही काळजी वाटली. आपल्या भक्ताची आणि अखंड विश्वाचा मालक देवादिदेव विष्णुदेव स्वतः बालरूपामध्ये भंडारा डोंगरावरती आले आणि संत तुकाराम महाराजांना त्या ठिकाणी दर्शन दिलं. आणि देव आहे का नाही या प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी संत तुकाराम महाराजांना मिळाले. पुढे नंतर अखंड या विश्वाच्या कल्याणासाठी संत तुकाराम महाराजांनी अभंगाची गाथा लिहिण्यास चालू केली. दररोज भंडारा डोंगरावरती जायचे आणि अभंग लिहायचे. तर बघा, प्रत्यक्षात एकदा भगवान विष्णुदेव आणि संत नामदेव संत तुकाराम महाराजांना भेटण्यासाठी देहूमध्ये आले होते. आणि ही माहिती मी थोडक्यात सांगते. प्रत्यक्षात भगवंताने सांगितली की तुकोबा, प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे. तुमच्या आयुष्यातला प्रत्येक क्षण, आणि त्यामुळे संत नामदेवांचे स्वप्न तुम्हाला साकार करायचे. शतकोटी अभंगाचं हे स्वतः भगवंतांनी संत तुकाराम महाराजांना सांगितलं आणि संत तुकाराम महाराजांनी शतकोटी अभंग लिहून काढले होते. अभंगाची गाथा म्हणजे अमृताचा ठेवा आपल्यासाठी ठेवला बघा. परंतु या अभंग लिहिताना, ही गाथा लिहिताना त्यावेळी जातीय व्यवस्था होती. उच्चवर्णीय लोकांनी संत तुकाराम महाराजांना भरपूर त्रास दिला. हो, अनेक अडचणी आल्या. हो, गाथा लिहिताना गाथा लिहून पूर्ण झाली त्यावेळी उच्चवर्णीय लोकांनी संत तुकाराम महाराजांची गाथा इंद्राणीच्या ढोहामध्ये टाकून दिली. महाराज त्या ठिकाणी अन्न पाणी न ग्रहण करता दगडावरती बसले होते. बघा, तो दगड सुद्धा आता पुराव्याला आहे मंदिरात. आणि लक्षात ठेवा, देव आहे का नाही या प्रश्नाचं उत्तर परत ऐका. प्रत्यक्षात भगवंताला समजले की तुकोबांची गाथा पाण्यात टाकली आहे. आणि त्यावेळी देवादिदेव विष्णुदेवांची पत्नी म्हणजे स्वतः लक्ष्मी मातेने या गाथेचं रक्षण पाण्यामध्ये केलं. जशीच्या तशी गाथा संत तुकोबांची गाथा म्हणजे अमृताचा ठेवा संत तुकाराम महाराजांच्या हाती आणून दिला. आणि ही सत्य घटना आहे बरं का. संत तुकाराम महाराजांनी अभंगाची गाथा लिहिली बघा. 4,500 अभंगाची गाथा आजही उपलब्ध आहे. आणि संत तुकाराम महाराजांच्या अभंगातून या मृत्यू लोकांमध्ये जीवन जगावं कसं, देवाची भक्ती करावी कशी आणि देवापर्यंत पोचावं कसं, साध्या सोप्या भाषेत लिहून ठेवलेली ही गाथा म्हणजेच हे आपल्यासाठी अमृत आहे. एवढंच मोठं कार्य जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी केलं बघा. एवढंच नाही तर सुंदर असं हे स्वराज्य निर्माण केलं. हे सुंदर स्वराज्य निर्माण करायला छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे आध्यात्मिक गुरु संत तुकाराम महाराज होते. अनेक पुरावे आपल्याला आजही सापडतात. छत्रपती शिवाजी महाराज संत तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला पुढे येऊन बसत होते, मांडी घालून जमिनीवरती. संत तुकाराम महाराजांच्या मामाचं गाव, या मामाच्या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनाला आलते. संत तुकाराम महाराजांच्या छत्रपती शिवाजी महाराज ज्ञान घेण्यासाठी संत तुकाराम महाराजांकडे येत होते. संत तुकाराम महाराजांचे एवढं कार्य मोठं आहे हे स्वराज्य निर्माण करण्यासाठी. तो काळ एवढा भयानक होता की हे कार्य निर्माण करण्यासाठी, हे स्वराज्य निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना तरुण पोरांची गरज होती. म्हणजे यवनाविरुद्ध लढण्यासाठी मावळे पाहिजे होते, सैन्य पाहिजे होते. संत तुकाराम महाराजांनी आपल्या कीर्तनातून ज्या ज्या गावामध्ये जाईल त्या त्या गावामध्ये संत तुकाराम महाराज स्वराज्याबद्दल सांगत होते. तरुण पोरांना त्या ठिकाणी माहिती देत होते की छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात भरती व्हा. बघा, हजारो तरुणांना संत तुकाराम महाराजांनी प्रेरित केलं. स्वराज्यामध्ये लढण्यासाठी विचार करा. स्वराज्य निर्माण करण्यामध्ये तेवढं मोठं कार्य संत तुकाराम महाराजांचं होतं. संत तुकाराम महाराजांचं हे सगळं कार्य पूर्ण झालं म्हणजे गाथा लिहून झाली. देव आहे की नाही या प्रश्नाचं उत्तर देखील मिळालं. सगळं कार्य पूर्ण झालं आणि एके दिवशी संत तुकाराम महाराजांनी प्रत्यक्ष भगवंताला प्रार्थना केली की देवा, या पृथ्वीतलावर माझं कार्य संपलं रे बाबा. आता तू सांगितल्याप्रमाणे ही गाथा लिहून काढली आणि तुझं दर्शन मला झालं देवा. आता मला पृथ्वीतलावरती राहायचं नाही देवा, मला तुझ्या घरी यायचं, तुझ्या वैकुंठाला मला यायचं, अशी कळकळीची प्रार्थना संत तुकाराम महाराज करू लागले. बघा, ही प्रार्थना कुठे करू लागले? देहूमधील जे नांदुरकीचं झाड आहे, आता आपण तुकाराम बिजेला जातो ना, त्या झाडाखाली संत तुकाराम महाराज डोळे झाकून बसलेले होते आणि भगवंताचे नामस्मरण चालू होतं. अखंड नामस्मरण, अन्न नाही, पाणी नाही, काही नाही बघा. आणि स्वतः अखंड विश्वाच्या मालकाने ही प्रार्थना त्या ठिकाणी ऐकली की आपले भक्त तुकोबा वाट पाहत आहेत. अखंड विश्वाचा मालक गरुडाचे विमान घेऊन देहू या गावी आले.
ही घटना ही रहस्यमय, फार ऐकण्यासारखी खरी कथा आहे. स्वतः भगवंत गरुडाचे विमान घेऊन त्या ठिकाणी देहूमध्ये आले आणि ज्या ठिकाणी संत तुकाराम महाराज नांदुरकीच्या झाडाखाली बसले त्या ठिकाणी आले आणि स्वतः प्रत्यक्षात भगवान विष्णुदेव संत तुकाराम महाराजांना सदैव वैकुंठाला घेऊन गेले. आणि बघा, तोच दिवस म्हणजे तुकाराम बीज आपण आज साजरी करतो. आणि तो वेळ होती 12:02 म्हणजेच होळीचा दुसरा दिवस धुलिवंदन. तो दिवस म्हणजे फाल्गुन वैद्य द्वितीया. तुकाराम बीजेच्या दिवशी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून देशातून लाखो वारकरी हा क्षण पाहण्यासाठी देहूमध्ये येतात. 12:02 आजही जगद्गुरू संत तुकाराम महाराज वैकुंठाला चाललेत आणि म्हणून प्रत्यक्ष भगवंत त्या ठिकाणी या नांदुरकीच्या झाडाला हलवतात. आणि आजही बघा, तुकाराम बीजेच्या दिवशी 12:02 हे झाड हलतं. म्हणजेच तुकाराम महाराज वैकुंठाला गेले हा पुरावा त्या ठिकाणी आपल्याला दिसतो आज सुद्धा. परंतु अशी काही समाजामध्ये लोक आहेत, लोक म्हणतात कुठे झाड हलतं, कुठे झाड आहे, या वाऱ्याने हलत असेल. तुकाराम महाराजांचा खून झाला असे लोक म्हणणारेही आहेत समाजामध्ये. परंतु अशा नास्तिक लोकांना माझं सांगणं आहे की ज्याचा आईबापावरती विश्वास नसतो त्याचा देवावरती विश्वास नसतो आणि अशीच लोक टेहाणी करणारे असतात. हिंदू धर्मावरती विश्वास न ठेवणारे असे लोक असतात. आमचा हिंदू धर्म एवढा श्रेष्ठ आहे. आता संत तुकाराम महाराज वैकुंठाला गेल्याचा एक पुरावा महत्त्वाचा व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगते. संत तुकाराम महाराज ज्या वेळेला वैकुंठाला गेले हा काळ होता छत्रपती शिवाजी महाराजांचा, स्वराज्य निर्माणाचा हा काळ. कारण तारखांमध्ये अनेक फरक आहेत. आपण अनेक वेळा पुरावे पाहिले असतील संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भेटीचे. संत तुकाराम महाराजांना जर कोणी मारलं असतं तर त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज होते, छत्रपती संभाजी होते. आणि त्यावेळीचा काळ होता ज्याने कोणी मारलं असेल त्याला मातीतून उकरून नष्ट केलं असतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांची कुळीच ठेवली नसती. म्हणून एक लक्षात घ्या, कुणीही शंका घेण्याचा प्रयत्न करू नका. संत तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेलेत त्यात अजिबात शंका नाही. संत तुकाराम महाराज वैकुंठाला गेल्याचा दुसरा पुरावा आहे. संत तुकाराम महाराज वैकुंठाला गेल्यानंतर 3 वेळा परत वैकुंठावरून आलते आणि ती म्हणजे त्यांची मुलगी भगीरथी. या भगीरथीला भेटायला आलते पहिल्यांदा. नंतर दुसऱ्यांदा संत जगनाडे महाराज ज्यांनी संत तुकाराम महाराजांच्या अभंगांचे लेखन केले त्यांना मूठ माती देण्यासाठी आलते. त्यांना ते वचन दिलेलं होतं. आणि तिसरं म्हणजे संत निळोबा. संत निळोबांना वचन दिलं की तुम्हाला मी गुरुदीक्षा दिली. तिसऱ्यांदा संत निळोबांसाठी संत तुकाराम महाराज वैकुंठावरून परत आलते. जेवढी संतांनी भक्ती केली, जेवढा संतांनी त्याग केला तेवढा आपण करू शकतो का? हो की नाही करू शकत? आपण विचार करा थोडासा. छत्रपती शिवाजी महाराज देवांना मानत होते. आई तुळजाभवानी साक्षात प्रसन्न होती त्यांना. कुलदैवत शंभू महादेव होते शिंगणापूरचे, म्हणजे ज्यांनी आपल्यासाठी राज्य निर्माण करून ठेवलं. आज आपण त्यांचं खातोय. ते देवांना मानत होते, पण आपण का बरं मानायला नको? छत्रपती शिवाजी महाराजांनी देवाला मानले. देव आहे की नाही त्यांनी मानले. म्हणून बघा, देव कालही आहे आणि आजही आहे. फक्त भक्ती करा मनापासून. निश्चय पाहिजे, श्रद्धा पाहिजे. संत तुकाराम महाराजांची जी बीज उद्या रविवारी 16 मार्च 2025 रोजी आहे त्या बीजेला आपण नक्की जा आणि हा क्षण नक्की पहा. आजही बघा ते झाड आपल्याला हललेलं दिसतं नांदुरकीचं. परंतु कोणाला दिसतं? ज्याची श्रद्धा अपाट आहे त्याला. तर ही माहिती आवडली असेल ना तर चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, शेवटी कमेंट करा रामकृष्ण हरी अशी कमेंट करायला विसरू नका. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी तुमचे आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.